तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका. श्रीमंताच्या घरी पोरी देऊ नका, गरीबाच्या घरी पोरी द्या. हे उद्गार त्या दुःखात असलेल्या स्वतःच्या मुलीला गमावलेल्या बापाच्या आहेत जनतेसाठी. पहिलं हगवणे प्रकरण, आता गरजे प्रकरण. बाबा, तुमची मुलगी तर तुम्हाला आम्ही परत देऊ शकत नाही, पण तिला न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळेजण सोबत तुमच्या नक्की राहू. मित्रांनो, मैत्रिणींनो, तो दुःखात असलेला बाप जगाला संदेश देतोय की श्रीमंताच्या घरी पोरी देऊ नका, गरीबाच्या घरी द्या, कारण त्यानं त्याची आज मुलगी गमावली. खरंच आजकालचे आई वडील मुलाच्या घरचा पैसा, श्रीमंती, गाडी, बंगला, नोकरी एवढं सगळं बघतात आणि आपल्या गरीबाची पोरं बिना लग्नाची राहतात, का तर त्यांच्याकडे एवढं नसतं ना. पण खरंच त्या आई वडिलांना माझं मनापासून कळकळीचं सांगणं आहे की खरंच गरीबाचा घरचा मुलगा असतो ना, तो कर्तृत्ववान असतो, समजदार असतो आणि स्वभावाने चांगला असतो आणि काहीतरी करणारा असतो. हाताची पाची बोट सारखे नसतात, एक चुकीचं निघालं म्हणून सगळे सारखे नसतात. श्रीमंत या गोष्टीमुळं आपल्या गरीबाची पोरं, शेतकऱ्याची पोरं, आपल्या ड्रायव्हर, फौजी असे कितीतरी मुलं आहेत ते बिना लग्नाचे राहतात. त्यांना मुली लोक देताना 1000 वेळा विचार करतायत, का तर त्यांच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी, पैसा नाही किंवा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. तुम्हाला बंगला दिसला, गाडी दिसला, मग तुम्ही चला आपली पोरगी इथंच द्यायची. असं नका करू रे. त्या मुलाकडे पहा, त्याचं कर्तृत्व पहा, त्याचा स्वभाव पहा, त्याचे नातेवाईक बघा. सगळं बघून शहानिशा करून आपला काळजाचा तुकडा समोरच्याच्या हातात द्या. अशी वेळ येणार नाही. जो हगवणे किस्सा झाला होता ना, तोच किस्सा इथंही घडलेला आहे. त्यामुळं आई वडिलांना आव्हान आहे, सतर्क राहा, काळजी घ्या आपल्या मुलांची आणि त्यांचं भविष्य घडवताना 1000 वेळा विचार करा. आणि त्या मुला मुलींना पण माझ्या मनापासून कळकळीची विनंती आहे,